नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। येथे मी काकडीचा कोशिंबीर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी काकडी 2, कांदा 2, टोमॅटो 2, गाजर 2 असे फळभाज्या घेतलेल्या आहेत। 3 ते 4 हिरवी मिरची घ्यायचा, 1 पेंडी कोथिंबीर घ्यायचा, अर्धी वाटी होईल इतका कढीपत्ता घ्यायचा। कोशिंबीरमध्ये घालण्यासाठी अर्धी वाटी दही, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट केलेला घ्यायचा, अर्धा चमचा धने जिरे पूड, पाव चमचा मिरे पूड घ्यायचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ हे पण घ्यायचा। ह्या सर्व भाज्या मी प्रथम स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। प्रथम मी येथे दोन्ही काकडी एकदम बारीक बारीक चिरून घेत आहे। हे बघा, अशा प्रकारे एकदम बारीक बारीक चिरायचा। किसणीने सर्व फळभाज्या किसून पण तुम्ही कोशिंबीर करू शकता। येथे सर्व काकडी मी बारीक असा चिरून घेतलेला आहे। आता ही काकडी एका स्टीलच्या डब्यामध्ये घालायचा। कोशिंबीरमध्ये दही घालताना एकदम फ्रेशच दही घ्यायचा। फ्रेश नसलेला घेतला तर तो दही आंबट असतो, म्हणून दही हे फ्रेशच घ्यायचा। या कोशिंबीरमध्ये कांदा पण आपण घालणार आहोत। आता हा चिरलेला सर्व काकडी मी एका डब्यामध्ये काढून घेते। बारीक कापून घेतलेली सर्व काकडी मी या डब्यामध्ये घातला आहे। काकडीनंतर आता मी येथे दोन्ही टोमॅटो बारीक बारीक चिरून घेणार आहे। आता हिवाळ्यात सगळ्या मार्केटमध्ये एकदम फ्रेश भाज्या मिळतात। तुम्ही पण अशा प्रकारे कोशिंबीर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता टोमॅटो पण मी येथे बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा टोमॅटो मी एका बाउलमध्ये काढून घेते, परत नंतर त्या काकडीमध्ये ओतायचा। आता मी येथे कांदा बारीक बारीक असा चिरून घेणार आहे। हा कांदा पण अशाच प्रकारे एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे। हा कांदा पण मी येथे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। हे सर्व कांदा मी या भाज्यामध्ये घालत आहे। आता हे 2 गाजर पण अशाच प्रकारे एकदम बारीक चिरून घ्यायचा, मग या भाज्यांमध्ये घालायचा। येथे आता सर्व भाज्या चिरून झालेले आहेत। आता 3 हिरव्या मिरच्या पण अशाच प्रकारे बारीक तुकडे करून घ्यायचा, म्हणजे बारीक तुकडे असा चिरून घ्यायचा। हिरव्या मिरच्याचे हे बारीक चिरलेले तुकडे मी या प्लेटात काढते। आता कढीपत्ता पण या बाउलमध्ये मी काढून घेते। हा कढीपत्ता पण एकदम फ्रेश आहे। हा बघा, चिरलेले ह्या भाज्या एकदम छान दिसत आहेत। आता कोशिंबीरमध्ये हा कोथिंबीर पण घालायचा आहे। हा 1 पेंडी आहे, पण यातला अर्धा पेंडी मी या कोशिंबीरमध्ये घालत आहे। कोथिंबीर हा एकदम बारीक चिरायचा नाही, थोडासा मोठा मोठा चिरून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे मी येथे कोथिंबीर चिरलेला आहे। कोशिंबीर करण्यासाठी जी पूर्वतयारी करावी लागते ती आता सर्व पूर्वतयारी येथे तयार आहे। म्हणजेच कोशिंबीर करण्यासाठीची पूर्वतयारी झालेली आहे। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर, अर्धा चमचा धने जिरे पूड, मिरे पूड पाव चमचा घालायचा।
अर्धी वाटी दही, अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट, 2 चमचा साखर यामध्ये घालायचा. एक पॅन येथे घेतला आहे, यात 2 चमचा तेल घालायचा. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मिरेपूड घालायचा. धने जिरे पूड अर्धा चमचा घालायचा. जिरे मोहरी घालायचा. कढीपत्ता घालायचा व मिरचीचे तुकडे पण यामध्ये घालायचा. चांगला परतून घ्यायचा. थोडासा कोथिंबीर पण या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, अशा प्रकारे कोथिंबीर घालायचा व चांगला परतून घ्यायचा. या फोडणीला एक 5 मिनिटं थंड होऊ द्यायचा. 5 मिनिटांनी ही फोडणी या कोशिंबीरमध्ये घालायचा व चांगला मिक्स करून घ्यायचा. हा कोशिंबीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा. कोशिंबीर तयार झाल्यावर परत वरून थोडासा कोथिंबीर घालायचा. धने जिरे पूड थोडासा घालायचा. गरम चपाती, गरम पुरी याबरोबर ही कोशिंबीर वाढायचा. ही कोशिंबीर एकदम टेस्टी लागते. हा आपला फ्रेश भाज्यांचा फ्रेश कोशिंबीर तयार आहे. ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल आभारी आहे. फ्रेश भाज्यांचा फ्रेश कोशिंबीर. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.